आत्ताचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आर्थिक लाभाची एक महत्त्वाची योजना आता राज्य सरकारने जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा होती तो महत्त्वाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलाय. आता थेट मुद्द्यावर जाऊया. ब्राह्मणांसाठी कर्ज व्याज परतावा योजना लागू करण्यात आली आहे. केवळ ब्राह्मण समाजच नाही, तर या निर्णयाचा फायदा राजपूत आणि आर्य वैश्य म्हणजेच वैश्यवाणी या समाजाला सुद्धा होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा झाली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता त्याच धर्तीवर पण थोड्या वेगळ्या स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने सवर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, विशेषतः ब्राह्मण, राजपूत आणि वैश्यवाणी या समाजासाठी हा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पण ही योजना नक्की काय आहे? महाराष्ट्रात ती कशी राबवली जाणार? आणि सर्वात महत्वाचं, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यांनी यापूर्वी ब्राह्मण समाजासाठी कोणत्या क्रांतिकारी योजना राबवल्या आहेत, या सर्वांचाच तौलनिक आढावा आज आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाकडे वळण्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी पावलं उचलणारं महाराष्ट्र हे काही पहिलं राज्य नाही. देशातील इतर अनेक राज्यांनी यापूर्वीच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ब्राह्मण कुटुंबांसाठी, वैदिक संस्कृतीच्या जतनासाठी आणि शिक्षणासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. उदाहरणार्थ, आंध्र प्रदेश सरकारचं मॉडेल पाहिलं तर ते खूपच रंजक आहे. तिथे ब्राह्मण वेलफेअर कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. तिथली एक विशेष योजना अशी आहे की जर ब्राह्मण समाजातील मुलींनी वैदिक व्यवसाय करणाऱ्या मुलांशी, जसे की पुजारी, वेदपंडित यांच्याशी विवाह केला तर सरकार त्यांना थेट आर्थिक मदत करते. वैदिक संस्कृती टिकवून ठेवणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा हा एक प्रयत्न आहे. दुसरीकडे कर्नाटक सरकारकडे पाहिलं तर तिकडेही कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळ स्थापन करण्यात आलं आहे. कर्नाटकात केवळ कर्जच नाही तर कौशल्य विकास आणि शिक्षणावर मोठा भर दिला जातो. तिथल्या सांदीपनी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मदत केली जाते. तसेच अरुंधती आणि मैत्रेयी यांसारख्या योजनांअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास वधूंना लग्नासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश सरकारही यात मागे नाही. तिथेही ब्राह्मण कल्याणासाठी स्वतंत्र व्यवस्था असून प्रामुख्याने मंदिराचे पुजारी आणि कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणांच्या मानधनात वाढ करणे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे यावर भर दिला गेला आहे. म्हणजेच काय, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ब्राह्मण कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वैदिक शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी देशभरात हालचाली सुरू आहेत. आणि आता याच साखळीत महाराष्ट्राने सुद्धा एक भक्कम पाऊल उचललं आहे. आता परत येऊया महाराष्ट्राकडे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही महामंडळाची स्थापना तर झाली, पण निधीची वानवा होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणा झाल्या, महामंडळ कागदावर आली, पण प्रत्यक्षात खिशात दमडीही नव्हती. पण आता चित्र बदललंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ, जे ब्राह्मण समाजासाठी आहे, आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप महामंडळ, जे राजपूत समाजासाठी आहे, आणि श्री वासवी कन्याका आर्थिक महामंडळ, जे आर्य वैश्य म्हणजेच वैश्यवाणी या समाजासाठी आहे, यांना चालना दिली आहे. आणि महत्वाची बाब अशी की या महामंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्याही झाल्या आहेत. प्रत्येकी तब्बल 10 कोटी रुपयांचं भाग भांडवल सरकारने मंजूर केलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवरच ही महामंडळं कामं करणार आहेत. याचा थेट अर्थ असा आहे की आता योजना फक्त कागदावर राहणार नाहीत, तर त्याचा प्रत्यक्ष लाभ तरुणांना मिळणार आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या योजनेचा फायदा नेमका कसा होणार? जसं कर्नाटकात स्किल डेव्हलपमेंटवर भर आहे, तसा महाराष्ट्रात उद्योग आणि व्यवसाय यावर भर देण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवल नाही, त्यांच्यासाठी सरकारने 2 प्रमुख योजना आणल्या आहेत. एक, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. या योजनेअंतर्गत जर एखाद्या ब्राह्मण, राजपूत किंवा आर्य वैश्य तरुणाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून 15 लाख रुपयांचं कर्ज घेतलं तर त्या कर्जावरील व्याजाची रक्कम सरकार भरणार आहे. तर या व्याजाची रक्कम 4.5 लाखापर्यंत असेल तर ती सरकार महामंडळाद्वारे तुमच्या खात्यात जमा करेल.
दरवर्षी सुमारे 50 पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल. अट फक्त एकच, तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर भरले पाहिजेत. गट कर्ज व्याज परतावा योजना ही दुसरी योजना. जर तुम्ही एकटे नसाल आणि एखादा गट किंवा समूह म्हणून व्यवसाय करीत असाल, तर ही मर्यादा वाढवून 50 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंतचे व्याज माफ केले जाईल किंवा परत केले जाईल. सरकार पैसे देते पण फुकट नाही. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या अटी काळजीपूर्वक ऐका. पहिली आणि सर्वात कडक अट, नियमित परतफेड. तुम्हाला बँकेचा हप्ता दर महिन्याला वेळेवर भरावा लागेल. जर तुम्ही हप्ता भरला तरच त्यावरील व्याज सरकार तुम्हाला परत करेल. जर तुम्ही 15 दिवसांच्या आत हप्ता आणि व्याज भरल्याची माहिती महामंडळाला दिली नाहीत, तर त्या महिन्याचा व्याज परतावा तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे इथे शिस्त महत्वाची आहे. दुसरी अट, वय आणि रहिवासी. लाभार्थी हा महाराष्ट्राचा 15 वर्षांपासूनचा रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 45 या वर्षांदरम्यानच असावे. म्हणजेच खूपच तरुण किंवा खूपच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना नाही आहे. ही प्रामुख्याने वर्कफोर्स किंवा काम करणाऱ्या तरुणांसाठी आहे. तिसरी अट, उत्पन्न मर्यादा. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणं बंधनकारक आहे. त्यासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट तुम्हाला जमा करावं लागेल. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे एक कुटुंब एक लाभार्थी. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच त्या व्यक्तीने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा जसे की मुद्रा लोन किंवा इतर महामंडळे यांचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेत काही जागा राखीव सुद्धा ठेवण्यात आल्या आहेत. एकूण निधीपैकी 30% निधी हा महिला उद्योजकांसाठी राखीव असेल. कर्नाटकातील अरुंधती योजनेसारखाच महिलांना इथेही प्राधान्य देण्यात आलं आहे. आणि 3% निधी हा दिव्यांग बांधवांसाठी राखीव असेल. पण त्यासाठी ते उद्योग करण्यास सक्षम असल्याचं प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागेल. यासाठी कागदपत्र काय लागतील? तर जातीचा दाखला, ब्राह्मण, राजपूत, आर्य वैश्य असल्याचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट, 8 लाखांच्या आत उत्पन्न असल्याचा इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदारांचा दाखला, त्यानंतर आधार कार्ड लिंक असलेलं बँक खातं आणि सर्वात महत्वाचं तुमचा उद्योग सुरू असल्याचे 2 फोटो जिथे तुम्ही काम करत आहात तिथला. मित्रांनो, आंध्र प्रदेश असो, मध्य प्रदेश असो वा महाराष्ट्र, या सर्व योजनांचा मूळ उद्देश एकच, तो म्हणजे खुल्या प्रवर्गातील जे तरुण बुद्धीने तल्लक आहेत पण पैशाअभावी मागे पडतात त्यांच्या हाताला काम देणे. महाराष्ट्रात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया करावी लागेल. यासाठी तुम्हाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची नोंदणी करावी लागेल. या वेबसाईटचा पत्ता तुम्ही खाली बघू शकता. तिथेच तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची आहेत. लक्षात ठेवा, तुमचं व्यवसायाचं क्षेत्र हे महाराष्ट्रातच असायला हवं. महाराष्ट्राबाहेर व्यवसाय असेल तर हा लाभ मिळणार नाही. तर ही होती ब्राह्मणांसाठीच्या महामंडळांची आणि योजनेची सविस्तर माहिती. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्राने अजून कोणत्या गोष्टींचा जसे की वैदिक शिक्षण, लग्नासाठी मदत यांचा समावेश करायला हवा का? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.